तुझ्या 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 रूपाचं चांदन। आईसाहेबांनी हाक मारायच्या अगोदर त्या काडेपिटीतल्या काड्या म्या भिजवून ठेवल्या होत्या। म्हणजे दत्ताभाऊ हे समजा तुम्ही उधळून लावलं? पण दत्ताभाऊ मला एक कळणं झालंय, हे समज करून तुम्ही आईसाहेबांनी आत कशामुळे पाठवलं? कारण तिच्या जीवाशी खेळ होणार नाही हे माहित होतं मला, आणि झालेला खेळ उधळून लावाया येऊच लगोरीचा डाव रचला होता म्या। बघा बघा समजानी बघा, याचा अर्थ या पोरीला बी समजा माहित होतं, आणि तरी बी आत निघाली होती ती। तुला बी समजा माहित होतं की, म्हणून तर तुझे पाय लुटपडत होते। तसं काय बी नाही, मी अभि निघणारच होतो, पण बस अगं, अजून किती झाकायचा प्रयत्न करणार आहेस? आज दत्तगुरूंच्या कृपेमुळे ही पोरगी वाचली, हे घर वाचले। उगाच जाळपोट झाली असती तर कितीला पडलं असतं, जरा विचार तरी कर। आई साहेब, विचार त्यानं करावा ज्यानं हे समजा केलंय। दत्ता भाऊच्या डोळ्यात खुपतोय म्या, त्याला आवडत नाही मी या घरात राहिलेलं, म्हणून हे असले घाणेरडे आरोप करतोय माझ्यावर। दत्ता एकच सांगतो आणि एकदाच सांगतो, खऱ्या संग दोस्ती आणि खोट्या संग कुस्ती यो दत्ताचा नियम आहे। तुझ्यावर जाळायला तू काय मोठी मालकीन लागून गेलीस होय? बोला, एकटीला पाडा समजानी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मुलीसाठी आज तुम्ही माझ्यावर आरोप करताय, मला डावलताय, या समजाचा पश्चाताप झाल्या बिगर राहणार नाही। या समजाची किंमत चुकवावी लागेल। आईसाहेब, अहो, कला एवढ्या खालच्या थराला जाऊन असं काही करेल असं नाही वाटत मला। अविनाश, तू खोलीत जा, आम्ही बघतो काय करायचं। काय करायचं या पोरीचं? सापात बी नसल इतकं इश मनात भरून ठेवले त्या पोरीनं। काय कमी केलं हिला? या वाड्याच्या भिंती मायेनं काळजीनं बांधून ठेवल्या त्या इतकी वर्ष, आणि ही पोरगी त्याला सुरुंग लावायला निघाली। आता घरातच अशी दुपळी माजायला लागली तर कसं व्हायचं? नाही म्हणजे झालं ते इसरण्याजोगं नाहीये, पर ह्या गोष्टी आता बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नका। आधीच तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही औषध घ्या आणि आराम करा, आणि हिला घेऊन उद्या येशीवरच्या गावात बी जायचंय तुम्हाला। हे पोरी, जप बाई स्वतःच्या जीवाला, तू काळजी करू नगस। दत्ता आता कायम तुझ्या बरोबर असत, सावलीसारखा। दत्ता भाऊ, अजिबात पाठ सोडायची नाही।
ताई साहेबांनी सांगितलं की नाही? नाही म्हणजे ताई साहेब बोलले म्हणून मी ते लय माजायला लागलाय शंकर्या तुला. नाही नाही दत्ताभाऊ ऐक दत्ताभाऊ ऐक दत्ताभाऊ नाही नाही मी बघा विचारलं नाही ऐका माझं दत्ताभाऊ ताई साहेब नक्की 1 2 3 4 आता तू तिकडे कशा पाहिजे गेलतीस? नाही ते 4 हात लांब राहायला सांगितले. हाय का 4 हात मी हात 2 होईल दत्ताभाऊ सापडला का नाही आता? मी तुमचा भाऊ आहे. आता कसं? ताई साहेब ऐका माझं ताई साहेब ऐका माझं ताई साहेब आय दत्ताभाऊ आय या भिकारडीमुळं माझ्यावर हात उगारला. माझ्यावर माझ्या बी अंगात पोटलाच रक्त आहे. कला आहे म्या कला. एकेकाला अशी रांधून करीन की जळ हड बी मिळायची नाही. आज केलेला अपमान म्या इचरायचो नाही. याचा बदला म्या घेणार म्हणजे घेणार नाही. एकेकाची हवा टाईट केली तर नावाची कला नाही म्या. एवढी मेहनत करून नाव कमवलं आणि या पोरीनं एका झटक्यात त्यावर पाणी फिरवलं. यो तिचा हेकेखोरपण आहे ना, योच तिला सारखं नडायला लागलाय. मोहनरावांसारखा चांगला नवरा होता ना ग. काय केलं या पोरीनं? सांगा ना काय केलं? स्वतःच्या गुरमीपायी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून घेतली. तरी बी घरात ठेवून घेतली तिला. घेतली ना आणि त्याच घराला उद्ध्वस्त करायला निघाली आज. तू नग एवढा त्रास करून घेऊ. म्या लक्ष घालतो. म्या बोलतो तिच्या संग. काय बोलणार आहेसा तुम्ही? हा सांगा ना काय बोलणार आहेसा? तिच्या पुढ्यात किती बी बोला, किती बी बडबड करा, घोड्यावाने झापडं लावून चालणारी येते. तिचे कान कोण भरतं ना आम्हाला हेच कळणं झालंय. अहो लहान आहे होती. बाहेरच्या जगाशी तिचा जास्त संबंध आलेला नाही. खर तर आपलं बी चुकलंच. समधे हट्ट पुरवले नव्हते तिचे. त्याच फळ आहे. आपलं चुकलं? आपण काय चुकलो? हा अहो लेख म्हणून आई बापानं जे करायला पाहिजे तेच केलं नव्ह आपण. पण प्रत्येक वेळेला आपल्याच चपातीवर तूप ओढून घ्यायची ही कुठली वृत्ती हो? हाताची 5ही बोट सारखी नसतात महेश्वरी. तिचं डोकं ठिकाणावर नाहीये. ये आली ना की तिला बी तिच्या चुका समजतील. तू काळजी करू नकोस. कधी समजतील? येळ निघून गेल्यावर. येळीच कान टोचले असते ना तर असा संसार मोडून आली नसती परत. तू त्याची काळजी करू नकोस. अगं मोहनराव लय चांगले. ते मागचं समजा विसरून नवी सुरुवात करायला तयार आहेत. एकदा फक्त त्यांच्याशी बोलाय हवं. तुम्हाला वाटतं ती परत जायला तयार होईल? बोलून बघाय काय हरकत आहे? वाघाला जशी रक्ताची चटक लागती तशी तिला सत्तेची चटक लागली. सगळ्या गोष्टी तिला लई सोप्या वाटायला लागल्यात. तिला जाधव पाटलांचं वैर अजून ठावं नाहीये. आपण काय किंमत मोजली आठवतंय ना? ती रात्र आठवली ना की आज बी आमच्या अंगाला काटा येतो. निवडणुका जवळ आल्या ना की मला ती रात्र आठवतीच. भैरवच्या मरणाची जखम घेऊन जगत आलोय आजवर. पर त्या दिवसानंतर कुठल्याच निवडणुकीला रक्त नाही सांडू दिलं. पण आज घरात जे काय घडलं ते
पाहिल्यावर आम्हाला वाटायला लागले की इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय. लई मोठा घात होणार आहे अशी भीती वाटायला लागली. महेश्वरी, तुम्ही शांत व्हा, त्रास करून घेऊ नका, शांत व्हा. तेव्हा घरच्या माणसाला बाहेरच्या माणसाने मारलं होतं आणि आता घरचाच माणूस घरच्याच माणसाच्या जीवावर उठलाय. महेश्वरी, दत्ता असताना तुम्ही कशापायी काळजी करायला लागलाय? आजवर त्यो असताना काही प्रेत घडलंय का? यावेळी बी नाही घडणार. समजा काही नीट होईल. तुम्ही आराम करा. उद्या येशीवर जायचंय ना. हा ठीक आहे. बर, दत्ता भाऊ, हा लक्ष ठेव. ते हारबीर घेऊन आलेत, काय करायचं? आई साहेब इथं आल्यानंतर कुणी बी आई साहेबांनी हार घालायचा नाही. होय होय होय. ज्यांना कोणाला हार द्यायचे त्यांनी शंकराकडे द्यायचे. हा, माझ्याकडे. आणि कुणाला बी प्रश्न विचारायचे असतील तर ते नंतर विचारायचे. समध्यासनी संधी मिळणार. होय. दत्ता एकदाच सांगल, परत सांगायची वेळ येऊन देऊ नका. दत्ता भाऊ, ताई साहेब आले. माईला नक्षे काय गॉड दिसते या. चांदणं बी फिकं पडन तुझ्या रूपाकडे बघून. दत्ता भाऊ, लय भारी दिसते ना माझी बहीण. ताई साहेबांचा, ताई साहेबांचा, ताई साहेबांचा, ताई साहेबांचा. असं. दत्ता, भाकरी आणि ठेचा आणलाय, न्यारी करून घे. करतो. आणि तू ग आई साहेबांच्या 2 पावलं माग चालायचं. ताई साहेबांचा, ताई साहेबांचा, ताई साहेबांचा. ताई साहेब, अरे थांबा, हार नाही घालायचा. दत्ता भाऊ काय म्हणाले? हार नाही घालायचा. हा, लक्ष कुठे आहे तुमचं? थांबा. हा, ह्यो मानाचा आमचा नाही बरं का.
तर तुमच्या नव्या सरपंचाचा आहे. तुला बी आता यांच्या संग बोलायचंय. शंकर्या, हा हा माझ्याकडे द्या माझ्याकडे द्या. तर बरं का, आजपासून ही पोरगी आपल्या गावची नवीन सरपंच आहे. आणि ही काही वेगळी नाहीये, आपल्यातलीच आहे, अगदी तुमच्या वाणीच. हा, तुमची काय बी अडचण असेल तर या पोरीकडे येऊन सांगा तिला. आम्ही तुम्हाला विश्वास देतो, ही पोरगी तुमची अडचण एका झटक्यात मिटवते की नाही बघा. खरं सांगू, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. दर येळीप्रमाणे यंदा बी तुम्ही आमच्यावर विश्वास टाकाल आणि या पोरीला निवडून आणाल. कसं आहे ना, राज्य बसायला लागलं की बाहेरची आक्रमणं वाढतातच, असं इतिहासच सांगतो. तसंच तो भवानी बी इकडे येईल काय, तेव्हा तुम्ही आवर्जून त्याला सांगायचं, ताईसाहेबांनी निवडलेल्या उमेदवाराला आम्ही निवडून आणणार. सांगणार ना वा? सांग असं. ताई यांचं नाव काय म्हणालात? हिचं नाव ताईसाहेब 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 हे छोटंसं काम होतं. कोण आहे रे तिकडं? मी आहे मी त्याच्यात काहीतरी खायला द्या, मला खूप भूक लागली हो. 2 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही. लई उपकार होतील तुमचे. तर हवं तर तुमच्या या सरपंचाच्या हातून द्या, काहीतरी खायला द्या हो, मला काहीतरी खायला द्या. चला चला चला, आपण नंतर. अहो दादा ऐका ना, काहीतरी खायला द्या ना, खूप भूक लागली आहे मला खायला द्या. दत्ता, पैसे दे त्याला. शंकर्या, हा, तर ताईसाहेबांचा विजय असो, ताईसाहेबांचा विजय असो. ताईसाहेब तुमचाच माणूस निवडून येणार. द्या हो द्या, काहीतरी द्या, भूक लागली हो. शंकर थांब. आमचा उमेदवार निवडून यावा म्हणून आम्ही पैसे देत नाहीत बरं का. तर तुम्हाला भूक लागली म्हणून पैसे देतो. या समध्या गावकऱ्यांना आम्ही आमच्या कुटुंबाप्रमाणेच वागवतो. ताईसाहेब, हे माणूस इथला नाहीये, कोण कुठला कोणास ठाव बी नाही. पण माणूस आहे ना व, हे महत्वाचं. आणि माणसानेच माणसाची मदत करायला पाहिजे. शंकर्या, हा इकडे ते पैसे. तूच दे तुझ्या हाताने. हे ग माझं लाडकं कोकरू, पैसे दे लवकर.